नमस्कार सर्वांना. तर मी मसाल्याची ओळख करून देते. हे मसाले काळा मसाला, आपला कोल्हापुरी मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यासाठी वापरला जातो. यामध्ये 28 प्रकारचे खडे मसाले आणि 5 प्रकारच्या मिरच्या असा आपला मसाला तयार होतो, ज्याला आम्ही कोल्हापुरी चटणी म्हणतो. तर बघू शकता, मसाल्यांची ओळख करून देते तुम्हाला. हे आहेत धने, जे ओरिजिनल नवीन ताजे फ्रेश सुगंधाचे मस्त असे धने वापरतो आम्ही या मसाल्यामध्ये. छान असे धने साफ करून घ्यायचे आणि मग मस्त असे चुलीवर भाजून घ्यायचे, जे आम्ही वापरतो काळ्या मसाल्यामध्ये आणि आमच्या कोल्हापुरी मसाल्यात. त्याचबरोबर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला यालाही मसाले वापरले जातात. हे बघू शकता धन्याची क्वालिटी तुम्ही. बाकीचे आहेत हे खडे मसाले. यामध्ये ही वेलची आम्ही वापरतो, याला म्हणतो आपण मसाला वेलची. दाखवण्यासाठी थोड्या थोड्या क्वांटिटीत हे काढून ठेवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दाखवता येतील. प्रत्येक मसाल्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. ते काळ्या मसाल्याला वेगळं प्रमाण, मालवणीला वेगळं आणि कोल्हापुरी मसाल्याला वेगळं प्रमाण. तर ही आहे दालचिनी, जी आम्ही वापरतो सिगार दालचिनी. बघू शकता, याने मसाल्याला मस्त सुगंध येतो, चव येते, भाज्या खायचा मन डबल होऊन जातं, मूड फ्रेश. हे आहे चक्रीफूल. कसं दिसतंय फुलासारखे ना, याला म्हणायचं चक्रीफूल, मसाल्यांचा राजा. ही वापरतो आम्ही बडीशोप, ज्याने मसाल्याला सुगंध छान येतो आणि फ्लेवरही मस्त येतो. त्याचबरोबर ही जाते आपली पुदिना, जो आम्ही सुकवून ठेवतो, मसाल्याला छान चव येते. याचा वापर कोल्हापुरी मसाल्यामध्ये करतो आणि त्याचबरोबर काळ्या मसाल्यात आणि कांदा लसूण मसाला याच्यामध्ये करतो. मालवणी मसाल्यामध्ये पुदिना नाही वापरत. हे आहेत आपले शहाजिरे, एकदम उत्तम क्वालिटीचे हे शहाजिरे वापरायचे मसाल्यांची चव वाढवण्यासाठी. याला काय म्हणतात बरं, सांगू शकाल? हे आहे नाकेश्वर. बघू शकता कसे दिसतात, एकदम उत्तम क्वालिटीचे. हे मसाले आम्ही कुठून खरेदी करतो माहिती आहे का? हे आम्ही डाके मसाले, जे इचलकरंजीत आहेत स्टँडच्या जवळ, तिथून मसाले खरेदी करतो. एकदम बेस्ट क्वालिटीचे मस्त फ्रेश मसाले येऊन जातात. हवे तसे, पाहिजे तशा मिरच्या आणि पाहिजे तसे मसाले मिळून जातात. तर ही आहे रामपत्री. बघू शकता, जी जायपत्री सारखीच दिसते, पण हिला म्हणायचं रामपत्री. त्याचबरोबर इला म्हणायचं रामपत्री. जायपत्री आणि रामपत्री याच्यामध्ये थोडा फरक असतो, पण चव वेगळी असते. हे मसाले सगळे महाग असतात, पण मसाल्यांना चव, जी आपल्या चटण्यांना चव येते, ती या खड्या मसाल्यांमुळे. त्याचबरोबर मी मसाल्यात वापरते मेथीदाणे. हेल्दी, आरोग्यासाठी चांगले, फुल ऑफ आयुर्वेद, म्हणून आम्ही मेथीदाण्याचा वापर मसाल्यांमध्ये करतो. ही आहे हिरवी वेलची, जी मसाल्यांना सुगंध देते. याला म्हणायचं मिरे, जे मसाल्याला तिखटपणा आणतात, स्पायसी बनवतात. ही आहे उत्तम दर्जाची लवंग. बघू शकता किती छान लवंग आहे, एक नंबर क्वालिटीची. आता बघू शकता हे काय आहे, तर याला म्हणायचं त्रिफळा. हे मसाल्यांमध्ये वापरलं जातं. त्रिफळा, याच्यात बी काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते. याच्यामध्ये असे बी येतात, बघू शकता. ते काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात, मसाला छान होतो. त्याचबरोबर वापरायचा हा खडा हिंग. हा हिंग तळून घ्यायचा तेलामध्ये, मसाला वर्षभर 2 वर्ष छान टिकतो. त्याचबरोबर मी वापरते ही आरेची कसुरी मेथी, ज्याने मसाल्याला फ्लेवर छान येतो, फुल ऑफ आयुर्वेद. मग वापरले जातात तीळ. अशा प्रकारे पॅकिंग तीळ आणायचं, स्वच्छ साफ केलेले, छान भाजायला पटकन सोपे जातात आणि स्वच्छ असतात. त्याचबरोबर वापरायचं भरपूर असं खोबरं. प्रत्येक मसाल्याचं प्रमाण वेगळं खोबऱ्याचं. काळ्या मसाल्यामध्ये जास्त तळून घ्यावे लागतात, कोल्हापुरी मसाल्यात त्याचं प्रमाण थोडं भाजण्याचं कमी असतं. ही आहे गुलाब पाकळी. बघू शकता, प्रत्येक मसाल्यामध्ये मी गुलाब पाकळी वापरते, त्याने मसाला छान होतो. ही आहे गुलाब पाकळी. जास्त करून आमच्या कोल्हापुरी मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाल्याला गुलाब पाकळी वापरतात, पण सध्या मी काळ्या मसाल्यामध्ये ही गुलाब पाकळी वापरते.
काळ्या मसाल्याची काय चूक, तो काय काळा आहे म्हणून वापरायचा नाही, वापरायची ना. म्हणून मी गुलाबपाकळी काळ्या मसाल्यातही वापरते, त्याचबरोबर मालवणी मसाला पण वापरते. हे काय आहे बरं, ओळखता याला तुम्ही, सांगायची गरजच नाही, बरोबर. याला म्हणायचं तमालपत्री. ही ताजी, दिसायला हिरवी असली म्हणजे फ्रेश असते. पिवळसर किंवा पांढरट पडली की ती मग खूप दिवसांची असते. छान अशी फ्रेश बघूनच आणायची. ही आहे मोहरी. मोहरी आहे शेतातली, त्यामुळे ती घरचीच मोहरी वापरतो आम्ही मसाल्यामध्ये. त्यानंतर हे आहेत जिरे. दाखवण्यासाठी थोडे प्रमाणात काढलेत. जिऱ्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं. जिरे, धने आणि तीळ हे जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यानंतर मसाल्यामध्ये वापरले जातात हे हळकुंड. चांगली फोडून घ्यायची आणि मग तेलात थोडीशी तळून घ्यायची. छान अशी हळकुंड वापरली की मसाल्याला रंगही छान येतो आणि फ्लेवरही छान येतो. याला म्हणायचं दगडफूल. हेही मसाल्यामध्ये वापरलं जातं. हे आम्ही कोल्हापुरी मसाला, काळा मसाला आणि इतर मसाल्यांमध्ये वापरतो. हा आहे पुदिना, जो मी कोल्हापुरी मसाल्याला खास करून वापरते. मस्त फ्लेवरसाठी छान असतो. काही मसाल्यांमध्ये तो सुकवून वापरते, तर आमच्या कोल्हापुरी मसाल्याला हा ओलाच वापरला जातो. जशी कोथिंबीर वापरते त्याच्या अगदी कमी प्रमाणात पुदिनाही मी वापरते. हा बाजारातून असा छान पुदिना हिरवागार आणलेला आहे. हा आहे लसूण, जो कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाल्यात लसूण वापरला जातो. त्याचबरोबर अद्रकही वापरलं जातं. अशा प्रकारे सगळे वेगवेगळे मसाले वापरून आम्ही आमचे मसाले बनवतो, ज्यामध्ये कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, मालवणी मसाला, त्याचबरोबर मिरची पावडर, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हळद, असं हे मसाले वापरले जातात वेगवेगळ्या प्रमाणात. आज दाखवण्यासाठी खास करून मी हे काढून असे मांडलेले आहेत, बघू शकता. तुमचेही मसाले बनवताना काही मिस होत असेल तर बघू शकता. आणि जर ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट ऑर्डर करू शकता, जे तुम्हाला घरपोच ऑल महाराष्ट्र केले जातील. ज्यामध्ये कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, मालवणी मसाला, सगळे मसाले तुम्हाला अवेलेबल होतील, जे डंकावर कुटलेले घरचे मसाले आहेत. त्यामुळे बिंदास खरेदी करू शकता. दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.